10वी 12वी आणि पदवीनंतर आता पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर आणि 100% रोजगार व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस आजच प्रवेश निश्चित करा। पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे विश्वसनीय केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज, सातारा। काही लोकांचे व्यावसायिक संबंध असू शकतात राजकारणामध्ये, हे आम्ही समजू शकतो। पण ते संबंधानंतर या ठिकाणी आपली चोरी पकडली जात असतात, ते दुसऱ्यावर आरोप करतात। त्यांनी मात्र महानगरपालिकेमध्ये कुणी नका विशाल अग्रवालला मदत केली, राज्य सरकारमध्ये विशाल अग्रवालला कुणी मदत केली, हे आम्ही एखाद्या प्रकरणासहित पुराव्यासहित या ठिकाणी पुढे आणू शकतो, याचं भान नक्की ठेवावं। या संपूर्ण प्रकरणात नितेश राणे यांनी देखील काल आंदोलन केलंय आणि सुप्रिया सुळेंविरोधात टीका केली त्यांच्यावर। असं आहे की नितेश राणे यांना इकडून राजकारणामध्ये फार काय त्या ठिकाणी महत्व राहिलेलं नाही, त्याच्यामुळे त्यांचे जे आका आहेत, त्यांचे बॉस आहेत, त्यांच्या समोर काहीतरी त्या ठिकाणी वेगळं चित्र दर्शवण्यासाठी ते अशा प्रकारचे चुकीचे स्टेटमेंट करत असतात। तर त्या नितेश राणेंनी जाणीव ठेवावी, या ठिकाणी या सगळ्या संदर्भामध्ये उद्याचे पुरावे आम्ही सादर केल्यानंतर राज्य सरकार बरखास्त होईल का नाही या संदर्भात एकदा निवेदन द्यावं। आम्ही त्या संदर्भात पुरावे पुढच्या 2 दिवसात घेऊ। या संपूर्ण प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील आरोप केले जात आहेत। त्यांनी आपलं म्हणणं हे त्यांच्या सोशल प्लॅटफॉर्मवर मांडले नाही, पण माझा या संदर्भामध्ये या ठिकाणी भाजपच्या नेत्यांना आव्हान आहे माझं। या ठिकाणी मान्य सुप्रियाताई सुळे असतील, मान्य रोहितदादा पवार असतील, मान्य पवारसाहेब असतील, हे संपूर्ण आयुष्यामध्ये या ठिकाणी विशाल अग्रवालला भेटलेले नाहीये। या संदर्भामध्ये तुमच्याकडे काही पुरावा असेल जाहीर करावा, हे आव्हान आहे। पण त्याचबरोबर या सरकारमधल्या सगळ्या मोठ्या मंत्र्यांचे विशाल अग्रवालबरोबर डायरेक्टली फायनान्शियल संबंध आहेत, याचे पुरावे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांकडे आहेत। ते जर पुरावे मी समोर आणले तर मात्र हे राजीनामा देणार का, सरकार बरखास्त करणार का, हे आव्हान या ठिकाणी नितेश राणे आणि त्यांच्या चमकोगिरी करणाऱ्या या ठिकाणी बगल बच्चांनी स्वीकारावं, असं माझं थेट आव्हान आहे। या पुण्यात विशाल अग्रवालबरोबर कुठल्या राजकीय नेत्याचे कमर्शियल फायनान्शियल या ठिकाणी ट्रान्झॅक्शन झाले, ते सुद्धा या ठिकाणी सिद्ध करण्याची माझी ताकद आहे। आणि त्याचबरोबर भगतसिंग कोश्यारींनी त्यांना अटल पुरस्कार विशाल अग्रवालला का दिला, हा भाजपचा एकूणच चांगला सपोर्टर किंवा फायनान्सर होता म्हणून दिला, या संदर्भातलं नका स्पष्टीकरण मान्य देवेंद्र फडणवीसांनी द्यावं, हे आव्हान सुद्धा या निमित्ताने या ठिकाणी तुम्ही कुणाची वाद पाहता? तुम्ही असं आहे की विशाल अग्रवाल हा भाजपचा किंवा भाजपच्या मित्रपक्षांचा फायनान्सर होता आहे, हे स्पष्ट आहे। त्याच्यामुळं या संदर्भामध्ये त्यांनी झालेल्या चुका दुरुस्त करण्यापेक्षा त्या झालेल्या चुकी किंवा चुका कबूल करण्यामध्ये एकूणच त्यांचं हित आहे असं मला वाटतं। त्यांनी जर ह्या गोष्टी चुकीच्या दिशेकडे म्हणजे झालेली चूक त्याच्यावर पांघरून घालण्याकरता चुकीच्या दिशेने नेल्या, या ठिकाणी या राज्य सरकारला उघड पाडण्याचं काम सुद्धा आम्हीच करू, हा इशारा मला त्यांना द्यायचा। अजून एक राज्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवारांवर खरं तर जिल्ह्याची जबाबदारी असते, मात्र एवढी मोठी घटना घडली आहे, देशभर त्याचे पडसाद उमटत असताना अजित पवार याविषयी कुठेच काही बोलत असताना दिसत नाही। मला माहिती नाही की अजितदादा कुठे आहेत, पण एक नक्की आहे की पुणे राज्याच्या, देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय नकाशावर बदनाम होत असताना पुण्याच्या पालकमंत्र्यांनी या सगळ्या प्रशासकीय यंत्रणांवर वचक ठेवण्याकरता पुण्यात उपस्थित राहणं की इथं येणं अपेक्षित होतं। पण नेमकं दादा हे काय माझ्या पक्षाचे नेते नाहीत, त्याच्यामध्ये कुठं आहेत या संदर्भामध्ये मला काय फार माहिती नाही, पण निश्चित त्यांनी इथं येऊन किमान या प्रशासकीय यंत्रणांनी केलेल्या चुकीचा ज्या चुका आहेत त्याचा जाब नक्की विचारावा, ही माझी पुणेकरांची वतीने त्यांना नक्की विनंती आहे। एक शेवट आणि पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी ते पोलीस ठाण्यात आले होते असा एक आरोप केला जातो। असं एखादा नगरसेवक, एखादा आमदार, एखादा खासदार, मंत्री, महापौर यांनी चुकीची घटना, आग लागली, ऍक्सिडेंट झाला किंवा चुकीचं काही घडलं तर त्या ठिकाणी नक्की जावं, पण ते अपघात स्थळी असलेल्या जखमींना मदत करायला, मृतात्म्यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी जावं। पण जर एखादा नगरसेवक, आमदार, खासदार किंवा मंत्री चुकीच्या गोष्टीसाठी आरोपींना किंवा एकूण संशयास्पद लोकांना मदत करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जात असत तर ते मात्र त्या शहराचं, त्या राज्याचं, त्या देशाचं या ठिकाणी नुकसान आहे किंवा त्या राज्यासाठी धोका आहे। त्याच्यामुळे ते तिथं का गेले त्या संदर्भातलं स्पष्टीकरण त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी नक्की द्यावं, ही समस्त पुणेकरांची भावना सुद्धा आहे आणि अपेक्षा सुद्धा आहे।